केव्हा येईन तर माहित नाही. इथे उभं राहू मी थकून गेली. अंकललाच विचारते आता, बस केव्हापर्यंत येईल. अंकल अंकल, गोरेगावची बस केव्हा येईल? काहीही ऐकू येऊन नाही राहिलं मले. जोरानं बोल. ओ थाई, तुम्हाला माहिती आहे का गोरेगावची बस केव्हा येईल? मी पण गोरेगावच्याच बसची वाट पाहून राहिली. आली नाही आतापर्यंत बस. कोठून आली हो बाई? इच्छी तर दिसत नाही तू. जीभ गीप वाढली का तुही? अशी बोलून राहिली तर कशी? अशी असं तोंड करते मी? अशी भाषा बोलून राहिली म्हणून म्हटलं मी ना. इच्छी नाही आहे का तू? फॉरेन मधून आली आहे का? नाही, मी इथलीच आहे. ह्या अंकलला ऐकू नाही येत का? मी केव्हाची यांना विचारत आहे पण काहीही उत्तर नाही देत आहे. ऐकू नाही येत त्यांना? खूप मोठ्याने बोला लागते. थांब मी सांगतो कसं बोला लागते. ओ बाबाजी, ओ बाबाजी. का झालं व शेवंते? हे पोरगी तुम्हाला केव्हाची अंकल अंकल करून राहिली. ऐकू नाही येऊन राहिलं का तुम्हाला? सर्वे मले बाबाजी बाबाजी म्हणते, पण हे पोरगी मले अंकल म्हणत आहे. म्हणजे माझ्या वय नाही दिसत आतापर्यंत. ओ बाबाजी, कायचा विचार करून राहिले? काही नाही काही नाही. काय झालं व पोरी? कायले अंकल अंकल करून राहिली मले? काही काम नाही आता. तिले बस विचारायची होती किती वाजता येते म्हणून. तुम्हाला ऐकूच नाही आलं. हा टीचर, फालतूच मशीन घरी ठेवली. कानाले लावली असती तर ह्या पोरीनं मला अंकल म्हटलं तर ऐकू तरी आलं असतं.